सगळ्यात प्रथम नवरात्रीच्या तुमच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. मला तर नवरात्रीचं म्हणजे आजपासून स्टार्ट होणार आहे असं मला म्हणजे लक्षात नव्हतं. पण देवीच्या कृपेमुळे नेहमीप्रमाणे देवीने मला 2-3 वाजता उठवलं आणि परत मला झोप नाही आली. लिटरली रात्रीच्या 2 वाजता मी शेंगा फोडत बसली आहे आणि हाताने शेंगा फोडल्या ना माझ्या बोटांना खूप म्हणजे काय माहीत नाही आता मी खूप नाजूक आहे वगैरे हे नाही सांगायचं मला. पण मला त्रास होतो मग मी काय केलं एक छोटासा माझ्याकडं वरवंट आहे त्याने मी शेंगा आधी अशा दगडाने फोडून घेतल्या. 2 वाजता कोण शेंगा फोडतं यार, पण मी आहे. कारण मला झोप नाही. एकदा उठले तर मग मला झोप खूप वेळ नाही येत. मग उगीच बेडवर लोळण्यात काही पॉईंट नाही आहे म्हणून मग म्हटलं जे आहे ते सगळं स्वयंपाकाचं बऱ्यापैकी रेडी करून ठेवू. मग नंतर उशिरा उठलं तरी पटकन उठून करून देता येईल. त्या हिशोबाने मग मी बसले रात्री 2 वाजता शेंगा फोडत. मग शेंगा फोडून घेतल्या आणि साबुदाणा भिजू घातला आणि मग शेंगा फोडायला बसले. आणि जर उठले नसते ना, देवीने उठवलं नसतं तर मग मला आज लक्षात नसतं राहिलं. उपवासाचा मग दुसरं काहीतरी बेत करावं लागला असता. एवढ्या शेंगा मी पहिल्यांदा फोडल्या. पण त्या दगडाच्या हेल्पने माझा चेहरा बघू शकता. माझ्या चेहऱ्यावर पण स्वेलिंग आहे. मला झोप आल्यासारखं पण वाटतंय, पण बेडवर पडल्या झोप नाही येत. कारण माझं नेहमीचंच आहे, मला एकदा जाग आली ना मग मला झोपच नाही येत खूप वेळ. बाहेर पण बघा खूप अंधार होता आणि थोडासा पाऊस पण चालू होता. म्हटलं सगळंच बऱ्यापैकी म्हणजे खूप थकेपर्यंत तरी सगळं करून घ्यावं, मग बेडवर पडलं लगेच झोप लागेल. मग 3 पावणे 3 झाले. एवढं शेंगा फोडायला मला 1 तास तरी लागला असेल. 3 वगैरे वाजले. म्हटलं चला शेंगा फोडून घेऊ आणि शेंगदाणे मग मी लगेच भाजायला घेतले. खरपूस असे शेंगदाणे भाजले. म्हटलं शेंगदाणे शाबूला पण होतील आणि मग हे केलं गुळाची चिक्की करावं असं विचार केला. कारण साबुदाणा खाल्ला ना तर थोडा ॲसिडिक म्हणजे नाही का, मला आणि दीपकला दोघांना आवडतो खूप प्रचंड. पण म्हटलं चला थोडं साबुदाण्यासोबत थोडं गोड काय असेल ना, तर म्हणून मग मी काय केलं ठरवलं ड्रायफ्रूट्स आणि थोडेसे शेंगदाणे मिक्स करून त्याची गुळाची चिक्की करावं. मग शेंगदाणे भाजले बऱ्यापैकी, म्हणजे जास्त करपवले नाहीत, मिडियम ह्याच्यावरती भाजले आणि थोडासा गूळ खिसून घेतला. मोठे मोठे खडे घेतले असते ना तर त्याला वेळ लागला असता. मग खिसून घेतल्यामुळे तो लगेच मेल्ट झाला. मग अशा प्रकारे त्याला चांगला तळला, म्हणजे असं सगळीकडे स्मेल येत होता. काजू बदाम आणि शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकले आणि मग ते गुळाची चिक्की करण्यासाठी मी हे मिक्स केलं. मस्त खमंग तो गूळ तळला. बरे सगळ्या घरात वास येत होता. दीपक म्हणत असेल का वेडी पोरगी रात्री पहाटेच्या 2-3 वाजता कोण स्वयंपाक करतं. पण त्याला पण माहिती आहे की नंतर मग जर इनकेस मी झोपले तर मग नाही उठत मी लवकर, म्हणून मग मी ही सगळी तयारी. मग ही चिक्की खूप छान झाली होती, एकदम क्रंची कडक कडक अजून पण राहिली. पण थोडं पावसामुळे दुपारी थोडंसं असं ओलसर वाटली, पण एकदम छान झाली होती. आणि 2-3 वाजता माझ्या डोक्यात हे सगळ्या गोष्टी. म्हणजे खरं सांगू, एखादी मुलगी जेव्हा लग्न होतं, लग्न झाल्यानंतर तिच्यामध्ये एवढे बदल नाही होत, पण जेव्हा ती आई होते ना तिच्यामध्ये खूप बदल होतात. खूप गोष्टी वेगवेगळ्या तिच्या डोक्यात. खरंच मी म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा मी एवढी हे नव्हते, मी निवांत 8-9ला उठायची वगैरे. पण आता नाही, आता देवीच्या एका मम्मा असं केलं तरी मी उठून बसते. त्याच्यानंतर मग मी साबुदाणा पण सगळी तयारी करून ठेवली. उठल्यानंतर साबुदाणा केला, चिप्स आणि कोशिंबीर केली. आजच्यापुरतं एवढंच.